जवळजवळ 30,000 किलोमीटर मी 14 वर्ष सायकल चालवली. कोरोना मला दुसऱ्यांदा कोरोना झाला. आपलं आरोग्य जर आपण व्यवस्थित ठेवलं तर आपण 100% त्याला प्रतिकार करू शकतो कुठल्याही आजाराला. पण संयम पाहिजे, शांतता पाहिजे, बगबग नाही पाहिजे, चिडलं नाही पाहिजे. हे तुमच्या आरोग्याचं रहस्य आहे का? आरोग्याचं रहस्य आहे ते. खरंच धन्य आहे मला ना तुमच्या पाया पडून. नाही, खरंच. आज आपल्या सात्विक संध्याच्या चॅनलवर एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आलेलं आहे. हे आहेत जीवन इंगळे काका. आणि नमस्ते. तुम्ही काय करता जरा सांगा बरं सगळ्यांना. माझा हा फूडचा आणि योगाचा हेल्दी लाईफस्टाईलचा युट्यूब करते. माझं वय आता 71 आहे. हा. मी 25 वर्ष शेती केलेली आहे. 25 वर्ष शेती केल्यानंतर मी आता पुढचा व्यवसाय म्हणल्यानंतर त्या संदर्भात मी बोलतो. मी शेती करत असताना साधेपणा जास्त मी जपलेला आहे. म्हणजे आहाराच्या बाबतीत म्हटलं तर आज जवळजवळ 30 वर्ष झालं मी मांसाहारच केलेलं नाही. माझ्या पुढं खायला काय येईल ते मी खात असतो. मांसाहार सोडून जे येईल पुढं ते खायचं. मग हे तिखट आहे, हे आंबट आहे, हे खारट आहे, हे मीठ कमी पडलंय, मीठ जास्त झालंय, तिखट जास्त वाढलं, हे वाढले, कधी कधी काय तक्रार करायची नाही. फक्त पुढे येईल ते ताट स्वच्छ करून खायचं, हा माझा दृष्टिकोन असतो. हे तुमच्या आरोग्याचं रहस्य आहे का? आरोग्याचं रहस्य आहे ते. आणि सगळीकडे तुम्ही सायकलवर मी जास्त फिरतो. सायकलवर वृद्धाश्रम असेल, अपंग आश्रम असेल, मूकबधिरांचा आश्रम असेल, तुमच्या याच्याही बाधित मुलांचा आश्रम असेल, व्यसनच्या मुलांचं पुनर्वसन केंद्र असेल, अशा ठिकाणी मी स्वतःहून जायचो, ते अनुभव घ्यायचो. आणि ते अनुभव एकत्र करून मी आजचं जे माझं हे 20 वर्षातलं सामाजिक कार्यक्रम आहे ते एकत्र करून मी समाजापर्यंत पोहोचलोय आता. म्हणजे आणि मग माझं हे होतं गेलं. खरंच धन्य आहे मला ना तुमच्या पाया पडून. नाही, खरंच. मला दिदी भेटली परवा, एक मला दिदी भेटली, आज दुसरी दिदी भेटली, परवाची दिदी भेटली मला अशी मस्त. बापरे, खरंच कमाल आहे काका तुमची. खरंच आपलं आरोग्य जर आपण व्यवस्थित ठेवलं तर आपण 100% त्याला प्रतिकार करू शकतो कुठल्याही आजाराला. आणि 2 वर्षापूर्वी माझ्या दोन्ही गोट्या बदलायच्या, गोट्या असं ठरलं. आणि मी सांगितलं नाही मला ते करायचं, एवढा खर्च आपल्याला करायचा नाही. आणि मग व्यायाम आणि तुमची देशी खाणं, देशी सगळं आहे, साधं खाणं आणि आयुर्वेदिक औषधाच्या ह्याच्यावर मी पूर्ण बरा झालो. जवळजवळ 30,000 किलोमीटर मी 14 वर्ष सायकल चालवली. अरे बापरे. त्यातल्या कोरोनाच्या काळामध्ये 1 वर्ष माझी सायकल बंद होती. आता पाय दुखवल्यानंतर मी माझ्या नातवाला म्हटलं की माझा पाय उचलून ठेव, मला उचला येत नव्हता. आणि मी आज तुमच्या देखत उड्या मारून दाखवल्या. म्हणजे तुमच्याकडे जर प्रतिकार शक्ती असेल आणि तुमचा आहार कसाही असू द्या, मग म्हणजे तुम्ही मांसाहारी असला तरी चालतं, शाकाहारी असला तरी चालतं, पण संयम पाहिजे, शांतता पाहिजे, बगबग नाही पाहिजे, चिडलं नाही पाहिजे. मग मला जास्त काय आवडतं, मग साध्यामध्ये मला पिठलं भाकरी, चाकवताची भाजी, मेथीची भाजी, तांदळीची भाजी, करडीची भाजी आणि भाकरीवर माझं जास्त प्रेम आहे. म्हणजे जास्तीत जास्त मला 12 महिने तुम्ही भाकरी दिली ते आवडते. म्हणजे इकडे तुम्ही आता आज गुलाबजाम होतं, त्याला बघितलंही नाही, भात खाल्ला, पोट भरलं. तुम्ही शांत राहा. बघा, भाकरी म्हणजे आपण मिलेट म्हणतो, भाकरीच खातायत. म्हणजे तुम्ही शांत राहा, मनापासून जेवा आणि मग तुमच्या ताटात काय असू दे. बरं, म्हणजे किती चांगला संदेश दिलाय काकांनी आपल्याला. चांगला आहार, विहार आणि आचार असायला पाहिजे, असा काकांनी आपल्याला संदेश दिलेला आहे. चला, ठीक, भेटू.